आपल्याला आज इंग्रजीचं लेक्चर पाहायचं त्याच्यामध्ये आपण डेमो लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे मुळाक्षरे, पण आपलं आता कालपासून न्यू बॅच स्टार्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला परत पहिल्यापासून सर्व पाहिजे. त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. चॅप्टर 1 लेटर्स ऑफ द अल्फाबेट मुळाक्षरे. असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर्स विथ इट्स साऊंड. इंग्रजी मुळाक्षरे व त्यांची अक्षरे ध्वनी यांमधील सहसंबंध आपल्याला पाहायचा आहे. बघू आपण नेक्स्ट स्टार्ट करूया. हा इंग्रजीचा जो सब्जेक्ट आहे तो पेपर 2 मध्ये आपण काल पाहिलं, म्हणजे तेव्हा मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला जे समजून सांगितलं, जी मुलं प्रेझेंट होती त्यांना माहिती आहे. मराठीचा सब्जेक्ट पेपर 1 मध्ये आहे आणि इंग्रजीचा सब्जेक्ट पेपर 2 मध्ये आहे. दोन्ही पण ह्याला 25-25 मार्क्सचे प्रश्न आहे. 25-25 प्रश्न आहे. 2 मार्क्सला 50-50 मार्क्स होता. समजले सर्वांना? आपण नेक्स्ट पाहूया आता. पेपर 2 विभाग पहिला इंग्रजी चॅप्टर फर्स्ट लेटर्स ऑफ अल्फाबेट मुळाक्षरे. असोसिएटिंग द नेम ऑफ द लेटर्स विथ इट्स साऊंड. इंग्रजी मुळाक्षरातील अक्षरे व त्यांचे ध्वनी यांमधील सहसंबंध. म्हणजे आपण जे इंग्रजी शब्द वाचतो, आपल्या तोंडातून जे त्याचे मराठी उच्चार निघतात त्यालाच काय म्हणायचं? ध्वनी यांमधील सहसंबंध. म्हणजे आपल्या तोंडातून जो उच्चार निघतो त्यालाच म्हणायचं त्यातील सहसंबंध. इंग्रजी भाषेत साधारणपणे 26 मुळाक्षरे आहेत. या मुळाक्षरांत काही शब्दांमध्ये वेगवेगळे ध्वनी असतात, त्यामुळे त्या शब्दांनुसार त्यांचा उच्चार बदलतो. बेटा म्यूट करा 20 मिनिट. हो केले अनम्यूट मी. अनम्यूट केलेलं आहे मी. कोणाला बोलायचं? अन्विता कापसे न्यू जॉइनिंग आहे मॅम. हो हो हो. हॅलो. आता मी चॅट बॉक्स मध्ये वाचले. हो अन्विता कापसे न्यू जॉईन आहे. फक्त ते तिला आन्सर देताना थोडा प्रॉब्लेम होतोय. तिला आन्सर म्हणजे कसं द्यायचं आणखी एवढे हे नाही, ते चॅटवरती तिला लिहिता वगैरे येत नाही. नो प्रॉब्लेम. मी अनम्यूट तर करणारच आहे. विचारत अनम्यूट करणारे मुलं जॉईनिंग होताना गोंधळ करतात ना, त्याच्यामुळे सर्वांना म्यूट करून ठेवते, नंतर अनम्यूट करते. मी उलट सर्वांसोबत बोलते. काल ते उतारे वाचन होतं ना, त्यामुळे अनम्यूट केलेलं नव्हतं. काल आमचं नेट पण संपलं होतं, त्यामुळे जॉईन करायला पण हे झालं, प्रॉब्लेम झाला नो होता. प्रॉब्लेम नो जॉईन प्रॉब्लेम. केल्यानंतर आपण लेक्चर रेकॉर्डिंग करतो. काही प्रॉब्लेम असेल तर ऑफिसला कॉल करून विचारायचं, मग तुम्हाला रेकॉर्डिंग लेक्चर भेटत जातं. असं पण मॅम ग्रुपवर टाकतातच वाटतं रोज. रेश्मा मॅमनी पाठवलं होतं रेकॉर्डेड लेक्चर, नो प्रॉब्लेम. ओके ओके ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही मुलांना सांगून ठेवा, जर समजत नसेल तर परत विचारा, कारण का मी आता इथं तुम्हाला समजून सांगायलाच बसलेली आहे, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. काय फास्ट होत असेल मॅडम हळू सांगा. सर्वांनाच सांगते मी, स्पेसिफिक तिला असं नाही. ज्यांना काही समजत नसेल तर मला परत विचारत जावा, मी तुम्हाला सांगत जाईल. हो हो हो. कारण का समोर शिकवण्यात आणि असं आता किती काही केलं तरी हा पण मोबाईल ते मध्ये दिसेल, त्याच्यामुळे मला असं प्रत्येकाला पाहता येत नाही की तुम्हाला समजलंय. मी तरी विचारत असते प्रत्येक क्वेश्चन झाला की तुम्हाला समजलंय का, नेक्स्ट घेऊ का? हो हो नो हो. प्रॉब्लेम. ज्याला आणि कोणाला जर काही समजत नसेल तर मला सांगत जावा. अनम्यूट असणार, मी माईक अनम्यूटच अनम्यूट ठेवणार असेल, तिला आहे. काही विचारायचं. हा पण जर विचारायचं असेल तर ती कशी विचारेल मग तुम्हाला? नाही, मी अनम्यूटच ठेवणार आहे. फक्त स्टार्टिंगलाच फक्त जॉईनिंग होईपर्यंत एक गोंधळ चालू असतात मुलांचं खूप, त्यामुळे म्यूट करते सर्वांना. ओके नो प्रॉब्लेम. ठीक आहे. मॅडम चॅट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही मेसेज टाकू शकता वृषाली मॅडमला की मला थोडं विचारायचं, किंवा हँड रेस करू शकता. काय हो होतं, कारण एकत्र सगळ्या बोलायला लागल्यावरती गोंधळ होतो ना, म्हणून ते अनम्यूट ठेवतात, बाकी काही नाही. आलं माझ्या लक्षात ते, नो प्रॉब्लेम. हा. हा नो प्रॉब्लेम. ठीक आहे. नमस्कार. मॅडम प्रयाग पण न्यू जॉइनिंग आहे. हो ओके ओके. प्रयाग ना? हा हो हो, असू द्या न्यू जॉईनिंग प्रयाग. हो इथं दिलेले चॅट बॉक्स मध्ये. ठीक आहे. काही समजलं नाही तरी पुन्हा विचारायचं मला. अनम्यूट केलेलं आहे मी सर्वांना. हे बघा, इंग्रजी भाषेत साधारणपणे 26 मुळाक्षरे आहेत. या मुळाक्षरांत काही शब्दांमध्ये वेगवेगळे ध्वनी असतात, त्यामुळे त्या शब्दांनुसार त्यांचा उच्चार बदलतो. मुळाक्षरांचा उच्चार हा बहुतांशी एका विशिष्ट पद्धतीने होतो. इंग्रजी बोधनी व्यंजनांचे सामान्यतः इथे शब्द ध्वनी खालीलप्रमाणे होतात. काय सांगितलंय इथे? इंग्रजी मुळाक्षर जी असतात ती 26 आहे. त्यातील काही शब्दांमध्ये वेगवेगळे ध्वनी असतात, तर काही काहींचे उच्चार शब्दानुसार बदलतो. म्हणजे आपण मराठी शब्द वाचताना कसं अला अच म्हणतो, आला आज म्हणतो, त्या प्रकारे इथे सांगितलंय की इंग्रजी जे शब्द आहेत, आपल्या इंग्रजीचे 2 वेळा लेक्चर झाले, पण न्यू स्टुडंटसाठी आता परत पुन्हा आज कालपासून आपला बॅच नवीन स्टार्ट झालेला आहे, त्यामुळे परत मी पहिल्यापासून घेणार आहे. ज्याप्रमाणे आपण मराठीचे शब्द वाचताना एकच उच्चार निघतो, त्याप्रमाणे इंग्रजीचे जे शब्द आपण वाचतो त्याचे उच्चार निघताना वेगवेगळ्या प्रकारे निघतात. म्हणजे बहुतांश करून 2 ते 3 असतात, आणि जे आपले स्वर आहेत त्याचे उच्चार हे 4 ते 5 पर्यंत निघतात. म्हणजे 4 समजेलच आपल्याला आता खालची उदाहरणं घेतल्यानंतर ना कशा प्रकारे त्याचे उच्चार बदलले जातात. म्हणजे शब्द जसा आहे कॅट मॅट, त्या प्रकारे जसे शब्द असतील तसे त्याचे उच्चार बदलले जातात. प्रत्येक शब्दाला बदलतो असं नाही, 1 ते 2 प्रकार असतात त्यांच्या उच्चारांचे. आपण पाहूया त्यांचे उदाहरणे. कोण वाचतंय आता? न्यूज अद्विक. अद्विक अनम्यूट कर. सर्वांनी कॅमेरा ऑन ठेवा, म्हणजे मला येस मॅम. हा टेबल रीड कर. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. स्क्रीन दिसती ना? हा टेबल रीड करायचा. बी ब सी फ किंवा स नो बेटा, डी 1 मिनिट.
बर अशी लाईन वाचतो का? ठीक आहे, फर्स्ट लाईन वाच, मग दुसऱ्या स्टुडंटला चान्स देऊ आपण. ठीक आहे, फर्स्ट लाईन वाचतो. ब चा ब, ओके. जी चा ग किंवा ज, आय चा लू किंवा ळ, क्यू चा क किंवा क्व, व्ही चा व किंवा व, झेड चा झ. ओके, ठीक आहे. सायशाने का हँड रेस केले? सायशा, काय प्रॉब्लेम आहे? अनम्यूट करून बोलू शकता. सायशा, माझा आवाज येतोय ना? येस मॅम. सायशा हँड रेस केलाय, काय प्रॉब्लेम आहे का? अद्विक, म्यूट कर बेटा. नो मॅम. मॅम चला रीड. सायशा काय? मॅम मी रीड करू का? हो, सर्वांना देणार आहे चान्स. 1 मिनिट. ठीक आहे, आता तू हँड रेस केलाय तर कर. मॅम दुसरी लाईन का? हो हो. सी च क आणि स, एच च ह, एम च म, आर च र आणि डब्ल्यू च व. ओके, ठीक आहे. मी सांगते आता नेक्स्ट कोणी रीड करायचंय. हे फक्त इंग्रजी शब्द आणि त्याचे उच्चार आहे. बसमधून मी तुम्हाला रीड करायला सांगितलंय. विवोला कोण सांगितलं होतं बरं आता मला नाव? अन्विता कापसे. अनम्यूट करून रीड कर बेटा. इज थर्ड लाईन. यस. टी चा ट किंवा द आणि जी चा ज, एम चा न, सी चा एस चा सी आणि स. एक्स चा स. ओके, ठीक आहे. नेक्स्ट प्रयाग. एफ चा फ, के चा क, पी चा प, टी चा टू, त, वाय चा य. हे पहा, ह्या टेबलमध्ये म्यूट कर. झालं, रीड करून झालंय. म्यूट कर. ओके, ह्या टेबलमध्ये काय दिलेलं आहे? इंग्रजी मुळाक्षरे दिलेली. ह्यामध्ये तुम्ही म्हणसाल इथून ए पासून स्टार्ट नाही केलेलं. हे सर्व काय आहे? आपल्याला माहिती इंग्रजीमध्ये काय असतात? व्यंजने आणि स्वर असतात. ह्या पूर्ण टेबलमध्ये फक्त व्यंजने दिलेली आहेत. आपल्याला आता जे स्वर आहेत त्यांचे उच्चार पाहिजे. इथे सगळे व्यंजनांचे उच्चार दिलेले आहेत. आता आपल्याला स्वरांचे उच्चार पाहिजे ते. बेटा, जोड व्यंजने. नेक्स्ट बरं, ठीक आहे. स्वरांचे पण उच्चार पाहिजे ते आणि जोड व्यंजने. कोण रीड करताय? आराध्या. गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हिनिंग. अशी लाईन रीड करतो, कॉलम वाईज. अशी 1 2 3. हा, बोल. बी एच चा ब, सी आणि डबल एच छ छ, डी आणि एच ध ध ध, जी आणि एच घ, जे आणि एच झ. ओके, ठीक आहे. म्यूट कर. श्रेयश, टीचर. नेक्स्ट लाईन रीड कर. ए एस च ख, पी एच च ख, टी एस च ठ किंवा थ, एस च श किंवा श. ओके, काय सांगितलं इथं बघा, फक्त शब्द दिलेले आहेत, इंग्रजीचे अक्षर दिलेली आहेत आणि त्याचे मराठीमधून जे उच्चार आपण आपल्या साऊंडमधून म्हणजे ध्वनीतून निघतात ते दिलेले आहेत. BH ला काय म्हणतो, CH ला काय म्हणतो, बस DH ला काय म्हणतो. हे ह्या DH चे 2 उच्चार निघतात. ढनी सुद्धा यूज करतात, धनी सुद्धा वापर केला जातो. GH चा घ. अशाच प्रकारे आपण अगोदर पण काय पाहिलं? व्यंजने पाहिली, ते सिंपल होती. BCDFG. आणि इथं काय पाहिली? डबल अक्षरांचे उच्चार पाहिले आहेत. म्हणजे आपण जे मुळाक्षर शिकतो ना, क काकी किकू, त्याचं पण इंग्रजीमध्ये असं ना, केचं के, काचं के ए का, त्या प्रकारे. नेक्स्ट, ह्यात कोणाला डाऊट आहे का? काय विचारायचंय का? काय समजलं नाही का? हे फक्त मुळाक्षर दिली ते इंग्रजीची, त्याचे उच्चार दिलेले, बस. कोणाला काही डाऊट आहे का सांगा. नो मिस. नो मिस. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पाहू. खाली दिलेल्या उदाहरणांवरून शब्दातील ध्वनी आपल्याला ओळखता येईल. तेव्हा उदाहरणार्थ स्टँड, किटन आणि फिंगर. आता इथं काय दिलेलं आहे? इंग्रजी शब्द दिलेले आहे डायरेक्ट. आपण एक एक अक्षर पाहिलं होतं, आता डायरेक्टली शब्द दिलेला आहे. त्या शब्दांचे आपण मराठीमधून आपल्या ध्वनीतून जे उच्चार निघतात ते दिलेले आहेत. एस ला काय म्हणत होतो आपण? स. टी ला काय म्हणत होतो? ट.
आणि डी ला काय म्हणत होतं ड, तसे उच्चार आणि त्यांचे अक्षरं दिलेली आहेत. फक्त हे आपल्याला उदाहरणासाठी दिलेलं आहे. के ला काय म्हणतो क. Miss, ओके, पूर्ण दिसत नाही. मॅम पूर्ण दिसत नाहीये. काय नाही दिसत सर्वांना स्क्रीन विजिबल फक्त फिंगर शब्द दिसतोय मिस, फुल स्क्रीन दिसत नाही की एवढी स्क्रीन दिसते. ओके ओके ठीक आहे. वेट मी सर्वांना विचारते. सर्वांना स्क्रीन फुल दिसतीये का? सांग की अर्धी दिसतोय. सांग. म्हण की, बघ, अर्धी दिसते म्हण की. मग अर्धी दिसते का सर्वांना? बोल ना. होय. नो मॅम मला पण दिसते. अरे नेटवर्कचा प्रॉब्लेममुळे होतं, कारण का स्क्रीन तर फुल आहे आता. ओके, नो दिसते प्रॉब्लेम. मॅडम, दिसते, फुल दिसते मॅडम. काय करायचं मी तुम्हाला सांगते, जर काय प्रॉब्लेम येत फोन असेल तर करावं लागतं. मीटिंग लिव्ह करायची आणि परत जॉईन करायचं. ओके मिस. कारण का नेटवर्कचा प्रॉब्लेम सर्वांनाच असतो. आता मला सुद्धा त्रास होतो, तर माझी सुद्धा मीटिंग मधून अधून लिव्ह होऊ शकते. नेटवर्कचं काही सांगता येत नाही, अधून मधून जातो नेटवर्क आपलं. आता दिसते का सर्वांना स्क्रीन फुल? ओके ठीक आहे. घेऊ आपण. इथे इंग्रजी शब्द दिलेले आहे आणि त्यांचे उच्चार म्हणजे आपण आपले ध्वनी जे निघतात ते दिलेले आहे. केचं क, डबल टी म्हणजे टीचं ट, एनचं न. हे मध्ये जे दिलेत ना वर्ड ए, एन, ई, अजून आय, हे जे शब्द आहे ते काय आहे? स्वर आहे, स्वर. आपल्याला आता ते पाहिजे. मी तुम्हाला मगाशी बोलले होते ना स्वर पाहिजे ते. आता आपण ते घेणार आहोत. इंग्रजी मूळाक्षरांमध्ये एकूण 26 अक्षरे आहेत, जे आपण आता पाहिली. त्यातील पूर्ण 26 पाहिली का? नाही, 21च. ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आहेत, बाकीची व्यंजने आहेत. त्यात 21 व्यंजने आणि 5 स्वर आहेत. काय सांगितले इथे? पूर्ण आपल्याला इंग्रजीमध्ये किती अक्षरे? 26. त्यातील आपण व्यंजने पाहिली. ती व्यंजने किती आहे? 21. आणि 5 जे आहे ते स्वर आहे. स्वर कोणकोणते? ए, ई, आय, ओ, यू. ते आपल्याला आता पाहिजे. त्यामुळे इथे बघा, इथे ए चा उच्चार दिलेला नाहीये, ई चा नाही दिलेला, आय चा नाही दिलेला, इथल्या आय चा नाही दिलेला. हे काय आहे? हे 5 स्वर आहेत. त्या स्वरांचे जे आपल्या तोंडून जे ध्वनी निघतात ते काय असतात? वेगवेगळे असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो शब्द वापरला जातो तिथे वेगवेगळे उच्चार निघले जातात. 4 ते 5 प्रकार असतात प्रत्येकाचे. म्हणजे ह्या स्वरांच्या फक्त व्यंजनांचे 1 किंवा 2च असतात. पण जे स्वर असतात त्याचे जे उच्चार असतात आपल्या तोंडून निघणारे ते 4 ते 5 प्रकारे असतात. व्यंजनात स्वर मिसळला की ते पूर्ण अक्षर होते. काय सांगितलंय? व्यंजनामध्ये स्वर. हे बघा, हे झाले व्यंजने. एस, स, टी, ट, डी, ड, एस, टी, डी. हे काय झाले? व्यंजने झाले आणि त्यांच्यामध्ये स्वर मिसळले, म्हणजे ए मिसळला गेलाय म्हणून ते काय झाले? तो एक स्वर आणि व्यंजन मिळून एक काय झालं? पूर्ण अक्षर तयार झालेलं आहे. म्हणूनच इथे दिलेलं आहे व्यंजनात जर स्वर मिसळला की ते पूर्ण अक्षर होते. या स्क्रीनवर सर्वांना समजलंय का? का घाई गडबड झाली ते सांगा. म्हणजे कोणता असा पॉईंट आहे जो समजला नाही. आपली मीटिंग 10 मिनिट्सनी बंद होणार आहे. सर्वांनी त्याच लिंकवर जायचे आणि परत जॉईन व्हायचे. पहा आणि मला सांगा आता ह्या स्क्रीनवर सर्वांना समजलंय का? हो घेऊया नेक्स्ट. हो मिस. ओके ठीक. कोण चॅट बॉक्स मध्ये काय लिहिलंय? येस ओके ठीक आहे. बघा, मॉडेल क्वेश्चन आपल्याला पाहिजे ते नमुना प्रश्न. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द वर्ड दॅट एंड्स विथ अ डिफरंट साऊंड. हे 4 जे पर्याय दिलेत त्यातील वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द निवडायचा. वेगळ्या ध्वनीने म्हणजे उच्चार वेगळा निघतोय असा शब्द. पहिला बघा, बॅट, कॅट, रॅट, पॅट. मिस फोर आन्सर. यस करेक्ट. सर्वांनी चॅट बॉक्समध्ये दिलेलं आहे त्या आन्सर. ज्यांना चॅट बॉक्समध्ये नाही टाईप करताय त्यांनी अनम्यूट करून दिलं तरी चालतं. आन्सर 4 इज करेक्ट. बघा, बॅट, ट, टीचा उच्चार झालाय, कॅटला, टचा झालाय, रॅटला, टचा झालाय. फक्त 4 नंबरचा जो पर्याय आहे त्याचा पॅट डी ने झालेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. घेऊया नेक्स्ट. विच लेटर फ्रॉम द फॉलोइंग हॅज अ एन पाहिजे बरं का, इथं एन राहिलाय. वेट, एन साऊंड. खालीलपैकी कोणत्या अक्षराचा ध्वनी न असा आहे? टीचर ना काय? क्रमांक 3. यस, इथे एन आणि समजलेच तुम्हाला तसं पण. पी, टी, एन, एम. सोपा आहे क्वेश्चन. खालीलपैकी लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग हॅज एन साऊंड. आन्सर काय आहे? 3rd.
घेऊया नेक्स्ट. हो मिस. बघा पहिल्या ह्याच्यात आपण काय पाहिलं? अक्षरे व त्यांचे साऊंड पाहिले. म्हणजे पहिला जो पॉईंट होता आता आपण पाहिलेला. व्यंजने, स्वर, त्यांचे साऊंड पाहिले, म्हणजे त्यांचे उच्चार कशा प्रकारे निघतात ते पाहिलं. आता आपल्याला काय पाहिजे? कोरिलेटिंग बिटवीन कॅपिटल अँड स्मॉल लेटर्स. इंग्रजी व थांबा, मला इथलं स्क्रीन मधलं दिसत नाहीये. काय आहे हा शब्द इथं इंग्रजी काय आहे? कोण सांगेल का? वेट वेट मीच पाहते, एक मिनिट. सर्वांना स्क्रीन दिसते ना? रिलेशन बिटवीन कॅपिटल अँड स्मॉल लेटर शो करायचं वाटतं. वेट मी पाहते. नाही, मला ते इंग्रजीचं शब्दाच्या पुढे काय शब्द येते रीड करायला. स्क्रीन एक मिनिट पाहते मीच. इंग्रजी कोरिलेटिंग भाषेत सांगते मी. हम्म. कोरिलेटिंग बिटवीन कॅपिटल अँड स्मॉल लेटर. इंग्रजीतील मोठ्या व लहान लिपीतील वर्ण अक्षरांचे परस्पर संबंध जोडणे. म्हणजे काय सांगितलंय? स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स मध्ये पाहायचे फक्त आपल्याला दोघांमधला सहसंबंध. म्हणजे सोपं आहे का नाही? स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स तर आपल्या सर्वांना येतातच, फक्त त्याच्यावरच क्वेश्चन विचारले जातात ह्या पॉईंटमध्ये. सोपा पॉईंट आहे. पहिला पॉईंट समजला सर्वांना, काय होतं त्याच्यामध्ये? व्यंजनी स्वर, त्याचे उच्चार कशा प्रकारे निघतात ते बस. आणि आता आपल्याला पाहिजे स्मॉल आणि कॅपिटल लेटर्स मधले संबंध पाहिजे दोघांमधला. बघा इथं कॅपिटल लेटर्स दिलेले ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXYZ. फक्त इथे स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स दिलेले आहे, सेम टू सेम आहे. आता त्याच्यावरचे आपल्याला क्वेश्चन पाहिजे ते. हे बघा, मोठ्या व लहान लिपीतील अक्षरांमध्ये एक विशिष्ट संबंध असतो. काही अक्षरे आकार वाढवतात तर काही अक्षरांमध्ये अंतर्गत बदल होतो. हे बघा कॅपिटल लेटर्स दिलेले ADE. बघा हा काय सांगितलं याच्यामध्ये बघा, मोठ्या व लहान लिपीत काय फरक आहे? काही एक विशिष्ट बदल असतो, काही अक्षरे वाढतात. म्हणजे आता स्मॉल पी आपण छोटासा काढतो, म्हणजे खालच्या लाईन मध्ये काढतो, आणि कॅपिटल पी जो असतो तो वरच्या 3 लाईन्स मध्ये काढतो. म्हणजे मग त्यांना हे सांगायचे काही अक्षरे बदलतात. आता बघा एचं तर डायरेक्ट अक्षरच बदललं, डीचं सुद्धा, ईचं सुद्धा, जीचं सुद्धा, क्यूचं, आरचं. तसं काही अक्षरे असे की त्यांचं फक्त लहान मोठेपणा असतो. म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल मध्ये फक्त लहान मोठेपणा असतो. पण काही अक्षरांमध्ये पूर्ण अक्षरच बदललं जातं. म्हणजे स्मॉल मधला ए वेगळा असतो, कॅपिटल मधला ए वेगळा असतो. त्या प्रकारे समजलं ह्याच्यातलं सर्वांना? हो टीचर. ओके ठीक आहे. समजलं. ओके क्वेश्चन पाहूया. मॉडेल क्वेश्चन से विच ऑफ द फॉलोइंग लेटर इज अ स्मॉल लेटर. खालीलपैकी कोणते अक्षर लहान लिपीतील आहे? DNQR. पर्याय 2 मॅडम. यस M. करेक्ट. पर्याय क्रमांक. हो, सर्वांना स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स येतात, त्याच्यामुळे काय हे क्वेश्चन सोपे आहेत. नेक्स्ट घेऊ. या. ओके ठीक आहे. विच लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग सेट डू नॉट मॅच. टीचर. कोणत्या अक्षराचा संच जुळणार नाही? वेट मी टीचर वाचते. 3. 3 करेक्ट आहे. वाचते मी. काय सांगितले बघा, जुळणार नाही म्हणजे काय? आपण आता काय पाहिला पॉईंट? कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स पाहिला ना. म्हणजे कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स काहीतरी संबंध दिलेला असणार आहे. कोणत्या अक्षरांचा संच जुळणार नाही म्हणजे आता असा पर्याय असणार आहे की एक वेगळा असणार आहे, 3 पर्याय सेम असणार आणि एक वेगळा असणार आहे. ज्यांना समजले नाही त्यांच्यासाठी मी सांगितलंय. समजा तरी दिले सर्वांनी आन्सर, नो प्रॉब्लेम. हुशार आहात तुम्ही सर्व. दिसते की बरोबर आहे की तुम्हाला करेक्ट आन्सर. बघा NN सेम आहे, AA सेम आहे, BB पण सेम आहे. बट आपल्याला काय सांगितलंय? वेगळा संच वेगळा. म्हणजे इथं सर्व काय दिलेले आहे? कॅपिटल लेटर्स दिलेले. फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये एक स्मॉल आहे आणि एक कॅपिटल, म्हणून आपला आन्सर काय येणार आहे प्रश्नानुसार? पर्याय क्रमांक 3. समजलं सर्वांना?